राज्यातील 52 लाख पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी सगळ्यात मोठा धक्कादायक निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात आला आहे। तब्बल 52 लाख पिवळे व केशरी रेशनधारक बनावट असल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। अनेकांची रेशन कार्ड बनावट आहेत। तसेच सरकारी नियमामध्ये बसत नसताना सुद्धा गेले 5 वर्ष झालं गहू आणि तांदळाचा मोफत लाभ अनेक लोक या ठिकाणी घेत असल्याची आता माहिती या ठिकाणी उघड झाली आहे। त्यामुळे येणाऱ्या 1 जुलै पासून जवळपास 52 लाख पिवळे व केशरी रेशनधारकांना गहू आणि तांदूळ मोफतपणे जो काय सध्याला लाभ मिळतोय तर तो 1 जुलै पासून आता कायमचा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 5 अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आले आहेत। या 14 जिल्ह्यामध्ये आता पुढच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचा पावसाळा असल्याने एकत्र 3 महिन्यांचा गहू आणि तांदळाचा साठा एकत्र 3 महिन्यांचा तुम्हाला मागच्या वर्षी जशा प्रकारे दिला होता तर या 14 जिल्ह्यामध्ये परत एकदा या वर्षी देण्याचा निर्णय झाला आहे। तसेच दुसरा अत्यंत मोठा आणि धक्का देणारा निर्णय या ठिकाणी झालाय तो म्हणजे पिवळे व केशरी रेशनधारकांचं जवळपास 52 लाख कुटुंबाचं गहू आणि तांदूळ 1 जुलै पासून या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय झालाय। यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला 4 कामे आता करायला सांगितलेत। त्यानंतर तिसरा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय ते म्हणजे पिवळे व केशरी रेशनधारकांना या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये गहू आणि तांदळासोबत प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 700 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। परंतु हा लाभ सर्वच या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशनधारकांना मिळणार नाही। फक्त आणि फक्त 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यातील रेशनधारकांना या ठिकाणी आता हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी अर्जंटमध्ये 30 जूनच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज भरणं गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा चौथा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तो म्हणजे जशा प्रकारे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात, PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळतात, लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, तशा प्रकारे ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एका नव्या योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात येत आहे जी 1 जुलै पासून लागू करण्यात येत आहे, ज्याच्या माध्यमातून वार्षिक 9000 रुपये तुम्हाला गोरगरीब आणि गरजू पिवळ्या व केशरी रेशनधारकांना चौथ्या योजनेअंतर्गत मिळणार आहे। त्यानंतर 5वी योजना इतकी भन्नाट आहे जी शेतकऱ्यांसाठी आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, तुम्हाला शेती पिकाची या ठिकाणी खते घेण्यासाठी, शेती पिकाची विविध कामे करण्यासाठी 50,000 रुपये तुम्हाला बिनव्याजी कर्ज देखील आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अशा प्रकारे 5 वेगवेगळे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत। लक्षात ठेवा, पहिल्या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना मागच्या वर्षी जशा प्रकारे तुम्हाला 3 महिन्यांचा पावसाळा असल्याने एकत्र गहू आणि तांदूळ या ठिकाणी एकत्र आता एकाच महिन्यात दिलं होतं, त्या ठिकाणी तशा प्रकारे यावर्षी सुद्धा देण्यात येणार आहे। फक्त या 14 जिल्ह्यामध्ये देण्यात या ठिकाणी येणार आहे। दुसऱ्या योजनेअंतर्गत तुम्हाला 30 जूनच्या आतमध्ये आता 4 कामे करायला सांगितलेत। जर ही कामे तुम्ही नाही केली, जर विसरली तर तुम्हाला 1 जुलै पासून गहू तांदळाचा एक दाना सुद्धा आता दिला जाणार नाही। त्यानंतर तिसरी योजना अत्यंत महत्त्वाची आहे ज्याच्या माध्यमातून गहू आणि तांदळासोबत या 14 जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक कुटुंबाला 700 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत। यासाठी 30 जूनच्या आतमध्ये तुम्हाला अर्जंटमध्ये अर्ज भरणं गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथी योजना आहे, याच्या माध्यमातून वार्षिक 9000 रुपये तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशनधारकांना देण्यात येणार आहेत। 5व्या योजनेअंतर्गत जर तुमच्या घरामध्ये फार्मर ID कार्ड असेल, म्हणजेच तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्हाला 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया तुम्हाला कोणकोणती कामे 4 या ठिकाणी 30 जूनच्या आतमध्ये करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचं मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ आता बंद होऊ शकतं। या 5 प्रकारच्या नागरिकांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा लाभ अजिबात दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय। आतापर्यंत तुम्ही मोफतपणे अन्नधान्याचा म्हणजेच गहू आणि तांदूळ मोफतपणे आतापर्यंत खाल्लेला आहे, परंतु या 5 प्रकारच्या नागरिकांना येणाऱ्या 1 जुलै पासून गहू आणि तांदूळ सरकारने न देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे जर तुम्ही आता रेशन कार्ड घेऊन गहू आणि तांदूळ या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये जर आणायला गेला तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच 1 जुलै पासून अजिबात तुम्हाला या ठिकाणी अन्नधान्याचा साठा दिला जाणार नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता 30 जूनच्या आतमध्ये महत्त्वाची कामे तुम्हाला 4 करायला सांगितलेत। जर ही कामे तुम्ही नाही केली, जर चुकून चुकवली तर तुम्हाला गहू तांदळाचा एक सुद्धा दाणा दिला जाणार नाही। त्यामुळे कोणकोणते नियम आलेत आणि या ठिकाणी आता 30 जूनच्या आतमध्ये
काय काय कामे करायची आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे घरामध्ये जर गहू आणि तांदूळ मोफतपणे पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आतापर्यंत तुम्ही घेत आला असाल आणि या ठिकाणी 30 जूनच्या आतमध्ये 4 कामे तुम्हाला या ठिकाणी आता करून घ्यायला अर्जंटमध्ये सांगितलेत। आत्ताच्या आता ही कामे करून घ्या असं सरकारने सांगितलेत। मोफत मिळणाऱ्या गहू तांदळामध्ये मोठी फसवणूक आणि या ठिकाणी काळा बाजार होत असल्याचं सरकारला आता लक्षात आलंय। अनेक लोक काळा बाजार करू लागला असल्याचं सरकारच्या डोळ्यासमोर आले। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी चौकशी करण्यात आल्या। त्यामुळे या 5 प्रकारच्या नागरिकांना 52 लाख नागरिकांना अजिबात गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी मिळणार नसल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आल्या। ही बातमी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरलेली आहे। त्यामुळे देशभरातील 80 कोटी गोरगरीब जनतेला सर्वात मोठा धक्का या ठिकाणी आता बसणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। जर तुमच्याकडे पण कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल, मग पिवळा असेल किंवा केशरी असेल किंवा पांढरा असेल, APL BPL अंत्योदय कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी चेतावणी या ठिकाणी आल्या। 1 जुलै 2026 पासून रेशन कार्डच्या बाबतीत सर्वात मोठे या ठिकाणी 3 ते 4 बदल या ठिकाणी आता होत आहेत। त्यामुळे वेळेत जर काही गोष्टी लवकरात लवकर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ या ठिकाणी आता बंद होऊ शकतं। यामध्ये अत्यंत महत्त्वाची एक आनंदाची आता बातमी समोर आल्या। रेशनधारकांना आता या ठिकाणी पुढच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्यांचं एकत्रित पुढच्या या ठिकाणी महिन्यामध्ये गहू तांदूळ या ठिकाणी दिले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जुलै महिन्यापासून गहू तांदळासोबत 3 वस्तू तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा वाढवून दिल्या जाणार आहेत, ज्या तुमच्या घरामध्ये खाण्यात उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे काही आनंदाच्या बातम्या आहेत, परंतु तुम्ही हे विसरू नका की 30 जूनच्या आतमध्ये सर्व कामे तुम्ही करून घेतली पाहिजेत, तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। रेशन कार्डमध्ये आता अन्न धान्य संदर्भात म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत एक महत्त्वाची आणि धक्का देणारी बातमी आता समोर आल्या। काही नियम बदललेत, ते प्रत्येक जुलै महिन्यामध्ये बदलत असतात आणि ज्यामुळे आता सर्वात मोठा फटका 80 कोटी जनतेला बसणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे रेशन कार्डाच्या संदर्भात आता 1 जुलै पासून नेमकं काय काय बदल होणार आहेत हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घेऊया। त्यानंतर कुठलाही फटका तुम्हाला बसू नये, तुमचं रेशन बंद होऊ नये, तुमच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये। तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्यावर रेशन कार्डावर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 700 रुपये या ठिकाणी मिळावेत। तसेच पिवळे व केशरी रेशनधारकांना या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर पुढच्या या ठिकाणी जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्हाला या ठिकाणी एकत्र गहू तांदळाचा लाभ पाहिजे असेल तर नेमकं काय करायचं आहे, वार्षिक 9,000 रुपये रेशन कार्डावरती मिळवण्यासाठी काय करायचं आहे, सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023च्या अंतर्गत मोफत धान्य या ठिकाणी कोरोनाच्या काळापासून दिलं जातं। कोरोना काळात अंत्योदय केसरी रेशनधारकांना राशन त्या ठिकाणी मोफत देण्यात येत होतं, परंतु याची जी काय मुदत होती तर ती पुढच्या 2029 पर्यंत लांबवली। त्यानुसार आता भरपूर कुटुंबांना गहू तांदूळ आज देखील मोफत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलं जातं, परंतु यामध्ये खूप मोठा बदल आता जुलै महिन्यापासून करण्यात येत आहे। यामध्ये आता एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे गहू तांदळासोबत 3 वस्तू तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत, ज्या तुमच्या घरामध्ये लागणार आहेत आणि ज्यामुळे तुमचा आता येणारा जो खर्च आहे, तुमच्या खिशाला जो ताण आहे, यामध्ये आता कमी होणार आहे। परंतु आता 30 जूनच्या आतमध्ये जे पिवळे व केशरी रेशनधारक ही 4 कामे करणार नाहीत त्यांना सरळ सरळ आता अपात्र करण्यात येणार आहे। म्हणजेच असे पण काही रेशनधारक आहेत ज्यांची 2025 या मागच्या वर्षाची उत्पन्नाची मर्यादा वाढल्या। काहींनी या ठिकाणी उत्पन्नाच्या मर्यादा वाढल्यामुळे रेशन धान्य दुकानामध्ये उत्पन्नाचा दाखला दिलेला नाही आहे आणि या ठिकाणी परिस्थिती गरीब नसताना सुद्धा रेशन मागच्या वर्षी त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी घेतलंय आणि सरकारला या ठिकाणी आता आधार कार्ड रेशन कार्डला झेरॉक्स या ठिकाणी जोडला असल्यामुळे सर्व काही या ठिकाणी आता माहिती पडलेलं आहे। त्यामुळे जर तुमची आर्थिक परिस्थिती सरकारने सांगितलेल्या या निकषांच्या म्हणजेच नियमांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर जात असेल तर तुम्ही मोठ्या अडचणीत इथून पुढे येऊ शकता। तुम्ही आतापर्यंत घेतलेलं रेशन धान्य जे आहे, जे आतापर्यंत गहू आणि तांदूळ तुम्ही या ठिकाणी घेतलाय, जर सरकारने लावलेल्या नियमामध्ये तुम्ही पास होत नसाल किंवा सरकारचा नियम डावलून तुम्ही या ठिकाणी आता तुमचं रेशन धान्य घेतलं असाल तर तुम्हाला सरकारी नियमाप्रमाणे 30 ते 35 रुपये किलो दराने तुमच्याकडून वसूल केलं जाऊ शकतं। ही मोठी कारवाई या ठिकाणी आता तुमच्यावर होऊ शकते। 5 वर्षांचं या ठिकाणी जेल देखील तुम्हाला रेशन धान्य घेणाऱ्या नागरिकांना होऊ शकतं। कदाचित तुम्हाला विश्वास पडत नसेल, परंतु सरकारने ही जी योजना आहे
ती फक्त पिवळ्या व केशरी रेशनधारकांना गोरगरीब कुटुंबांना या ठिकाणी आता काढली आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी सांगण्यात आले, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरचा मोकळा प्लॉट किंवा या ठिकाणी मोकळी सिटीमध्ये जागा फ्लॅट घर खरेदी केला असेल तर ते रेशन कार्ड अजिबात त्या ठिकाणी आता तुम्हाला चालणार नाही आहे। तुम्ही तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आता जमा करून घ्यायचा आहे। बघा, पहिला कसं होतं, 4 चाकी गाड्यांचा नियम होता, परंतु आता 2 चाकी गाड्यांचा नियम आला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 2 चाकी गाड्या असेल आणि पिवळे व केशरी रेशन कार्डावरती तुम्ही जर गहू आणि तांदळाचा लाभ घेत असेल तर याबद्दल काय नियम आलाय बघा। अनेक घरामध्ये काय आहे, सरकारी नियमाप्रमाणे 4 चाकी गाडी नाही आहे, त्यामुळे गहू तांदूळ तुम्हाला मिळतंय, परंतु आता 2 चाकी गाड्यांचा नवा नियम आलाय। कोणता नियम आहे तर लक्षात ठेवा, 2 चाकी गाड्या तुमच्या घरामध्ये 2च असाव्यात। जर करता 2 चाकी गाड्या 2 पेक्षा अधिक म्हणजे 3 असल्या तर तुम्हाला या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम असणार आहे, कारण 2 चाकी गाड्या जर 3च्या वरती असेल तर या ठिकाणी तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जाल आणि या ठिकाणी तुम्हाला गहू आणि तांदळाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही। तुम्हाला गहू आणि तांदळासोबत कोणत्या 3 वस्तू एक्स्ट्रा दिल्या जाणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशनदार कुटुंबांना गहू तांदळासोबत तुम्हाला 700 रुपये प्रत्येक कुटुंबाला कशा प्रकारे मिळवायचे आहेत। तसेच या ठिकाणी आता पुढच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी तुम्हाला गहू आणि तांदूळ एकत्र पावसाळा असल्याने कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये दिलं जाणार आहे याची तर माहिती तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। परंतु लक्षात ठेवा, सरकारने सांगितले तुमच्याकडे बंदुकीचं लायसन असेल तरी देखील रेशन जर घेत असाल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आता होऊ शकता। तुम्ही तुमचं रेशन कार्ड आता असेल तर ते तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामधले अर्जंटमध्ये जमा करावं असं या ठिकाणी निवेदन आता देण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, गावामध्ये जर वर्षाला या ठिकाणी 2 लाख रुपयाचं उत्पन्न आणि शहरामध्ये जर 3 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न असेल तरी देखील तुम्ही आता या ठिकाणी अपात्र होऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी लाभ घेण्याचा अधिकार अजिबात नाही आहे। तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये हे या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड तुम्ही आता जमा करायला सांगितलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम या ठिकाणी आलेला आहे। अनेक जण या ठिकाणी काय करतात बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराला, अनियमितता यामुळे आळा बसतो। काय होतं, बऱ्याच वेळा जी काय लोक आहेत तर ती एकापेक्षा जास्त रेशन कार्ड त्यांनी काढलेलं असतं। म्हणजे एखादा व्यक्ती काय करतो, एखाद्या गावी राहत असतो आणि काही निमित्ताने नोकरी निमित्त त्याचं ट्रान्सफर होतं आणि दुसरीकडे गेल्यावर या ठिकाणी मागच्या गावाचं रेशन कार्ड जे असतं तर ते पुढच्या गावात रेशन कार्ड काढून घेतो आणि एकाच व्यक्तीला मागे पण गावामध्ये रेशन धान्य या ठिकाणी मिळतं आणि पुढच्या गावामध्ये आता रेशन कार्ड नवीन काढल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी त्यांना रेशन धान्य मिळत असतं। त्यामुळे त्यांना मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती 4 कामे करायची आहेत, आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। कोणत्या 3 वस्तू रेशन आता कार्डावर गहू आणि तांदळासोबत तुमच्या खायच्या 3 वस्तू नवीन कोणत्या देण्यात येणार आहेत। रेशन कार्डावर 700 रुपये या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला कुटुंबांना देण्यात येणार आहे, तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पुढच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्यांचं गहू आणि तांदूळ पावसाळा असल्याने एकत्र दिलं जाणार आहे याची माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फायदा ठरणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण 4 कामे सांगतो। पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं 2025चा उत्पन्नाचा नवीन दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की उत्पन्नाचा नवीन दाखला काढून काय करायचं आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की आता 2025 सालचं जे उत्पन्न आहे तर ते अनेकांचं 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे। परंतु सरकार काय म्हणतंय, जर करता तुमचं आता उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तुम्हाला केशरी रेशन कार्ड घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी पांढरं रेशन कार्ड घ्यावं लागेल आणि पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना कोणतीही सुविधा नाही, तुम्हाला पण चांगलंच माहित आहे। त्यामुळे उत्पन्नाची मर्यादा जर वाढली असेल तर पटकन या ठिकाणी तुमचं पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी आता तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचं आहे। त्यानंतर दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे आधार कार्डाचं। आधार कार्ड जर तुमच्या रेशन कार्डाला जोडला असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे। तुम्ही पण आधार कार्ड रेशन कार्डाला जोडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा जो आधार कार्डावरती जुना फोटो आहे म्हणजे 10 वर्ष आधार कार्ड काढून झाला असेल तर तुम्हाला नवीन फोटो आता या ठिकाणी ॲड करायचा आहे, जेणेकरून आता रेशन कार्डावरती ज्या फसवणुका होऊ लागलेत, चुकीच्या मार्गाने बनावट लोक लाभ घेऊ लागलेत, ते रोखण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा नवीन फोटो आधार कार्डावर अपडेट करायचा आहे।
त्यावरती जन्मतारीख पूर्ण असली पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या आधार कार्डावरती पूर्ण अक्षरात तुमचं नाव लिहिलेलं असायला पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तिसरं काम या ठिकाणी करायचं आहे। जर करता या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड आता बँकेला लिंक केलं नसेल तर बँकेला लिंक करून घ्यायचं आहे, कारण या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा या ठिकाणी केल्या। गोरगरीब शेतकऱ्यांचे जे जिल्हे आहेत त्यांना 9,000 रुपये वार्षिक आता देण्याची सूचना आहे। मग आता ते जिल्हे कोणते आहेत, जिल्हे सुद्धा झटपटपणे आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे, प्रत्येक जिल्हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे। यामध्ये आता वर्धा जिल्हा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केलेत आणि रेशन कार्डावरती त्यांना पैसे देखील या ठिकाणी आता मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। कोणत्या 3 वस्तू आता एकत्र देण्याची शक्यता आहे, जसं की तुम्हाला या ठिकाणी माहित आहे, तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं गणपती सण आला, तसेच या ठिकाणी तुम्हाला दिवाळी सण आला तर सरकार तुम्हाला तेल आता पिशवी वाटप करत असतं, डाळी हरभऱ्याची वाटप करत असतं, रवा वाटप करत असतं। तशा प्रकारे या ठिकाणी आता सरकार कायमच आता चालू करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। याचा GR आलेला नाही, परंतु या 3 वस्तू सरकार तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतं। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।